रणछोडदास चांचड चांचड असं किती नाव होतं त्यात, रणछोडदास. तर रणछोड म्हणजे रणातून पळून गेलेला. खरं म्हणजे आता तर भगवंत रणातून पळून कसं जाईल? तो काय पळकुटा आहे का? तो घाबरट आहे का? नाही. जेव्हा काल यवनाचं आक्रमण झालं तेव्हा त्याला कळलं की हे युद्ध शेवटचं आहे मथुरे, म्हणून त्याने सगळ्या मथुरेच्या लोकांना उचलून नेले द्वारकेत आणि काल यवनाची WWF खेळायला सुरुवात केली होती. तुझा आणि माझं बंदच करणार, तू आणि मी, बाकी सैन्य नको, पण मी जिथे तुला युद्धासाठी घेऊन जाईल तिथे तू यायचंच माझ्या बरोबर. कालयवन म्हणाला ठीक आहे. कृष्ण वेगाने पळायला लागला. कालयवन त्याच्या मागे रावरला. पर्वत पार केल्या, नद्या पार केल्या, परंतु कृष्ण थकत नव्हता. कालयवनाला दम लागला. पण शेवटी पळत पळत कृष्ण एका गुहेत शिरला आणि गुहेत झोपलेल्या माणसाच्या अंगावर त्याने आपल्या अंगावरचा गुलाबी शेंगा टाकला आणि तो शेजारच्या कोपऱ्यात जाऊन गपचूप उभा राहिला. हा कालयवन धावत धावत आला आणि त्याने शेला पाहिला कृष्णाचा. त्याला वाटतं कृष्ण दमला आणि तो झोपला, म्हणून त्या कालयवनाने जोरात दात मारली त्या झोपलेल्या माणसाला. तो झोपलेला माणूस बडबडून जागा झाला आणि जागा झाल्यानंतर त्याने डोळे उघडले. त्या डोळ्यातनं अग्नी बाहेर पडला आणि कालयवन भस्म झाला. तो माणूस म्हणजे राजा मुचकुंद. आपण जर तलेटीला गेला असाल, ते जुनागड जवळ आहे बघा, तलेटी गिरनार यात्रा करताना आपण जातो तिथे, तर तिथे ही मुचकुंदाची गुहा आहे असं ते दाखवतात. आता खरं कुठे आपल्याला माहिती नाही, पण आहे तिथे. मी सुद्धा जाऊन त्या गुहेत आतून जाऊन बाहेर आलेलो आहे, काय आहे बघायला. तर हा मुचकुंद राजा त्याने इंद्राच्या पक्षामध्ये राक्षसांशी युद्ध केलं, इंद्राला जिंकून दिलं. तेव्हा त्याने वर मागितला, मला खूप झोप आलेली आहे, तर मला असं वरदान दे की मला कंटिन्युअस झोप लागेल, पण जेव्हा मला कोणी झोपेतून उठवेल तेव्हा तो माणूस जळून भस्म होईल आणि त्या ठिकाणी मला भगवंताचं दर्शन होईल. अशी त्यांनी कात्रीतच सापडवलं खरं म्हणजे बघायला. पण त्या सगळ्यांचं उत्तर शोधणारे सोल्युशन, सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे त्यांच्याकडे. ते म्हणाले तपासू. सर्वात प्रॉब्लेम मध्ये कोणी आणलं होतं? हिरण्यकश्यपूने आणलं. मला इथे पण नाही मरण, मला तिथे पण नाही मरण, मला हा पण नको, तरी सुद्धा मारला बरोबर त्याला नृसिंह आमचा. तर तसा इथे त्याला वरदान दिलं आणि हा कालयवन नष्ट झाला. याची झोपमोडही झाली मुचकुंदाची आणि त्याच ठिकाणी शेजारच्या कोपऱ्यात असलेला भगवंत पुढे आला आणि त्यांनी चतुर्भुज रूपात त्या मुचकुंदाला दर्शन दिलेलं आहे. ही सगळी कथा सांगितली, पण रणांगणातून पळ काढला, कारण कालयवनाचा मृत्यू हा त्या मुचकुंदाच्या हातून होता. म्हणून रणछोड, रणांगणातून पळून गेलेला कृष्ण म्हणजे पळकुटा कृष्ण नव्हे, तर त्याला त्याचाही उद्धार करायचा होता आणि ह्यालाही ठार करायचं होतं. अशी ती सगळी तिथे गंमत आहे. पुढे पाहूया, मेघश्याम पाहूया. बरीच नावं आहेत, पण आता आपल्याला वेळेप्रमाणे आपण पाहूया. मेघश्याम आपण म्हणतो, मेघश्याम. मेघ त्याच्यामध्ये जातो. मेघ म्हणजे वर्षाव करणे. आता आपण रोज सकाळी उठल्यानंतर मी सुद्धा बघतोय, आता आहेत का मेघ की वर्षाव करणारे. मेघ तिथपर्यंत आलेले आहेत कारण पुरापर्यंत येतील पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याकडेही वर्षाव करणे. ढग आणि मेघ याच्यामध्ये फरक आहे. ढग म्हणजे ते पांढरे दिसतात, पण मेघ म्हणजे मेघ धातोय, ते वर्षाव करतात ते मेघ, आणि ते काळे दिसतात. ते काळे दिसतात म्हणून ते मेघ, कारण त्याच्यामध्ये पाणी असतं. काले मेघा पाणी तो बरसाव. आपण ऐकलंय लगान होतं गाणं प्रत्येकाला. आणि त्या कृष्णाला आपण बघा, पुन्हा एकदा म्हणतोय गोरेपणा जे काही आहे, म्हणजे गोरबी कोणी गोऱ्या माणसाने रागवू नये, पण आपली संस्कृती ही गोरेपणाची नाही. आपली संस्कृती सावळीच आहे. सावळाचं रंग तुझा सावळी. पण आपले जे मोठी देव आहेत म्हणजे कृष्ण ही सावळा आणि सावळा जो रामचंद्र तोही सावळाच. कृष्ण ही सावळा, रामचंद्र कोणी गोरे खारे असे कुठलेही देव आपल्याला दिसणार नाही. त्याच्यामुळे कोणी सावळं असलं तरी त्यांनी काही असं वाईट वाटून घेऊ नये आणि गोऱ्या माणसांनी त्याचा अभिमान काढू नये. आम्ही गोरे आहोत, आम्ही गोरे आहोत, आणि ते गमतीचा भाग सोडून त्याच्याकडे गमती केली. पण कृष्णाला त्यांनी काय केलं की सागराचा निळा रंग त्याने धारण केला, म्हणून त्याला मेघश्याम म्हणतो आपण. श्याम सुंदर म्हणतो, घनश्याम म्हणतो, नीलवर्ण म्हणतो, मेघवर्ण म्हणतो, अशी बरीच नावं आहेत. आणि जेव्हा कालिया सर्पाचा दंश झाला तेव्हा त्याच्या अंगाचे विष भिजलं, त्यामुळे तो काळा निळा पडला, म्हणून त्याला म्हणतात मेघश्याम. हे दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे जी पूतना होती तिनेही त्याला विष
मारलेला आहे, त्या विषाचा परिणाम सुद्धा त्याच्या शरीरावर झाला, म्हणून तो काळा पडला, म्हणून त्याला म्हणतात निर्वेक्षण. आणि पूतनाचं सुद्धा फार सुंदर प्रसंग आता सांगतो मी. तेव्हा मगाशी वामन अवतारात बळीराजाची कन्या रत्नमाला ही पूतना या जन्मीची, ही जी रत्नमाला होती, तेव्हा बळीराजा त्या यज्ञामध्ये जो पटू आला, तेव्हा तो पटू इतका गोंडस होता खरं सांगायचं तर त्या रत्नमालेच्या मनामध्ये मातृत्वाची भावना निर्माण झाली. आणि तिला असं वाटू लागलं की या बालकाला जर आपण कधी आपलं दूध पाजलं तर, मी वात्सल्याने दूध पाजलं तर, असं तिच्या मनात भावना निर्माण झाली. तेव्हा वामनाने तथास्तु म्हटलं, होईल तुझी इच्छा. पण जेव्हा तिला कळलं की याचे प्रताप वेगळेच आहेत, त्यांनी आपल्या बाबांनाच पातळात ढकललं, तेव्हा तिला राग आला. तेव्हा ती म्हणजे या बालकाला विष पाजून ठार केलं पाहिजे. तेव्हाही तो म्हणाला तथास्तु. मगाशी म्हटल्याप्रमाणे कात्रीत सापडलेल्या भगवंत म्हणतो सगळ्यावर त्याच्याकडे सोल्युशन आहे. बरोबर पुतनेच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या, बालकाला दूध पाजवण्याची इच्छा पूर्ण केली, विष पाजण्याची इच्छा पूर्ण केली आणि तिलाही मुक्ती दिली. वध केलेला आहे. वध आणि हत्या याच्यामध्ये फरक आहे. वध केल्यानंतर त्या वध केलेल्या माणसाला मुक्ती द्यायची जबाबदारी भगवंताची असते आणि हत्या म्हणजे ती नुसती हत्या असते. म्हणजे वध आणि हत्या याच्यामध्ये फरक आहे. तर अशी हत्या केलेली, असा वध केला आहे, पूतना वध असंच प्रकरण आहे श्रीमद भागवतामध्ये. त्याच्यानंतर हे वैकुंठाधिपती. आपण वैकुंठाला वासी किंवा वैकुंठ गमन, तुकारामांचं सदैव वैकुंठ गमन झालं वगैरे आपण. पण वैकुंठ या शब्दाचा अर्थ काय? तर विगताः कुंठा यस्मात् वैकुंठम, म्हणजे कुंठ याचा अर्थ आळस, निद्रा, दारिद्र्य, अडथळा. आपण मराठी भाषेत मती कुंठित होणे असा शब्द असतो बघा. म्हणजे डोकं चालत नाही, आपल्या पुढे अडथळा निर्माण होतो, आपली बुद्धी चालत नाही, मती कुंठित होणे म्हणजे तिथे अडथळा निर्माण होतो. पण विगतः कुंठा यस्मात्, त्याच्यापासून अडथळा निघून गेलेला आहे ते वैकुंठ. म्हणजे वैकुंठामध्ये आळस नाही, वैकुंठामध्ये निद्रा नाही, वैकुंठामध्ये दारिद्र्य नाही आणि वैकुंठामध्ये अडथळा नाही. म्हणून वैकुंठवासी आपण, स्वर्गवासी वैकुंठवासी आपण जे म्हणतो, जे वैकुंठाधिपती म्हणतो, वैकुंठ या शब्दाचा अर्थ आहे भूलोकीचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर. आपल्याला माहिती श्रीवत्सलांचन हाही खूप महत्वाचा सांगण्यासारखा भाग आहे. भृगु ऋषी होते, बरेच ऋषी जमले होते उत्तर भारतामध्ये. तेव्हा आपल्यासारखे नव्हते. तुझा कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, करायचं काय करत, तुम्हाला भगवंताने ते काम दिलंय ते करा. पण त्यांच्याकडे ती चढावड असते की कुठला देवश्रेष्ठ, म्हणून त्यांनी भृगु ऋषीला पाठवलं. जरा बघून गेले कुठला देवश्रेष्ठ. 3 देवांपैकी पहिले भृगु ऋषी गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. पण भृगु ऋषी म्हणाले की अरे हे माझंच पिता आहे, त्याच्यामुळे त्यांना सोडून दे. नंतर तर गेले शिवशंकराकडे. शंकरांनी पण त्यांना उभं केलं नाही. शंकरांना ते रागवले. पार्वती माता मध्ये आली आणि तिने शंकरांना शांत केलं आणि भृगूची सुटका झाली. हे गेले भृगु ऋषी तिसऱ्या. तिने फास्ट सांगतो ही गोष्ट खरी खूप मोठी आहे. भृगु ऋषी गेले वैकुंठात. हे आपले अनंत शयन झोपलेले होते. ते भृगु ऋषी गेले आणि देवाच्या छातीवर लाथ मारली त्यांनी. तेव्हा ते भगवंत खडबडून जागे झाले आणि म्हणाले अरे ऋषी तुम्ही आलात हे मला समजलं नाही, तर मी तुमचं स्वागत करायला दारात आलो असतो. भगवंताची विनम्रता पाहून त्या भृगु ऋषींना अतिशय आनंद झाला आणि भगवंत म्हणाले तुम्ही महर्षी आहात, तर तुम्ही जे पाऊल माझ्या छातीवर मारलेला आहे, त्याचा ठसा माझ्या छातीवर उमटलेला आहे, त्याला म्हणतात श्रीवत्सलांचन. छोटंसं पाऊल आहे भगवंताच्या छातीवर. आपण जर कधी गेलो पंढरपूरला तर आपल्याला पंढरपुराचं दर्शन नीट होत नाही. तिकडे बसलेली बाई किंवा पुरुष आपल्या कमरेला धरून जोरात होतात. तर एका सेकंदात सुद्धा दर्शन, आपलं 1 सेकंदभर सुद्धा त्या मूर्तीला आपण नाही करू शकतो. म्हणून तुम्ही काय करा, गुगलवर ती मूर्ती पहा, त्याच्यावर त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर श्रीवत्सलांचन आहे. ते पांढरट आहे, ते तुम्हाला दिसेल. तिथे हृदयावर त्या भृगु ऋषींचं पाऊल उमटलेलं आहे, त्याला श्रीवत्सलांचन म्हणतात. तर भगवंताचं नाव आहे श्रीवत्सलांचन. त्याच्यानंतर पुढे आहे यदुवीर, यदुकुलभूषण, यादवेंद्र, यदुकुलनंदन, अशी बरीच नावं आहेत. तर विश्वामित्र, कण्व ऋषी, भृगु ऋषी, अंगिरा ऋषी, कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, वशिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री एकदा जमले होते. तर यदुवंशाचे काही उद्धट राजकुमार होते. त्याच्या मुलाचं नाव होतं सांब. त्याने काय केलं, पिक्चर मध्ये दाखवतात तसं केलं. आपल्या पोटाभोवती
ती प्रेग्नंट बाई दाखवायची म्हणून उशा आणि कापड बांधतात आणि नंतर पुढे ती कथा पाणी घालून वाढवतात मालिकेमध्ये. तसा त्याने आपल्या पोटावरती मुसळ बांधला आणि त्याच्यावर कापड बांधली आणि त्या ऋषींना जाऊन विचारलं की ब्राह्मणांनो, हिला मुलगा होईल का मुलगी होईल सांगा. आता त्या राजकुमारांनी विगिला म्हणजे त्या साम नावाच्या मुलाला त्यांनी स्त्री वेग दिला आणि सांगितलं हिला काय होईल हे आम्हाला सांगा. तर ते ऋषी होते, त्यांनी पाहिलं की मी काहीतरी चावटपणा उद्धटपणा चाललाय यांचा. ते ऋषी रागवले आणि ते म्हणाले की ह्या हिला म्हणजे त्या सांबाला मुलगाही होणार नाही मुलगी होणार नाही, तर मुसळ होईल मुसळ. ते आपण मुसळ आणि कांडो हे सगळं घाबरले मुलं. हवं झाले उग्रसेना पाठी. त्यांनी पोटावरच्या पट्ट्या काढल्या तर बरोबर ते मुसळ खाली पडले. तर अतिशय खूप घाबरलेली होती मुलं. कारण ऋषी एवढंच नाही म्हणाले, त्या मुसळाने तुमचं सर्वनाश होईल असं तुमची मी टाकलेला. तर त्याने उग्रसेनाला सांगितलं, उग्रसेना ठीक आहे म्हणजे मुसळाचा चुरा करणे फेकून घ्या द्वारकेजवळ. त्या द्वारकेजवळ समुद्र आहे, आपण गेला असा द्वारका भेट द्वारका त्या समुद्रात त्याने फेकून दिला तो सगळा चुरा. त्यातला एक चुरा म्हणजे एक तो भाग आहे लोखंडाचा थोडासा मोठा तसाच्या तसा राहिला होता. त्याचं कुठलं गेलं नव्हतं ते बरोबर. थोडासा भाग शिल्लक राहतो ना आपल्याला काही कुठताना. तर ते कुठताना तो भाग शिल्लक राहणार तो पुन्हा एका माशाने गिळला. बाकी आपण एवढं सगळं माशाचं म्हणतो. तो माशाने गिळला आणि एक कोळी होता. त्या कोळ्याच्या जाळ्यात तो मासा आला आणि त्याने तो मासा काढल्यावर त्याला तो मुसळाचा तुकडा दिसला. लोखंडी किंवा काय कापूचा चांगला असा त्रिकोणी असा अनुसूचिदार त्याला टोकं होत होते तुकड्याला. त्याने म्हटलं की आपल्याला बाण तयार करण्यासाठी बाणाच्या टोकावर बाणाला जे टोकं असतात त्याच्यासाठी हे खूप चांगलं होईल. मग आपण आपल्या बाणाला लावूया ते मुसळाचा तो तुकडा. मग त्याने तो बाण टाकला त्याच्यावरती तुकडा त्रिकोणी लावला. बाण डोळ्याचा होता. आणि जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा निजधामाला जायची वेळ आली होती तेव्हा त्यांच्या घरी फक्त एकच होता, तो म्हणजे उद्धव, त्यांचा पट्टज्येष्ठ. जेव्हा श्रीकृष्ण निजधामाला जायची वेळ आली तेव्हा त्यांनी असा आपला अंगठा ठेवला. भारतात तीर्थालाही सगळी आपण जर गेला असाल सोमनाथला तर तुम्हाला तिथे ते पाहायला मिळेल. तो असा पाय बसवून बसलेला होता. तर त्या बाणाने म्हणजे त्या मुसळाचे तुकडे करून तो तुकडा त्या बाणाला लावला. त्याच बाणाने बरोबर श्रीकृष्णाच्या मधला जो अंगठा आहे पायाचा अंगठा आणि शेजारचं बोट ही मर्मस्थान आहेत ना आपल्या शरीरावर, तिथे आघात केल्यानंतर माणसाचा तात्काळ मृत्यू होतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये 100 मर्मस्थानं आपल्या शरीरात आहेत. त्यातला एक गळा आहे, दुसरं ही नाडी आहे. आणि अशी विशिष्ट आहेत. मी आयुर्वेदाचा अभ्यास नाही म्हणून ती 100 स्थानं मला माहित नाही पण आहे. त्यातलं एक मर्मस्थान म्हणजे हे पायाचा अंगठा आणि मधला बोट, त्याच्यामधला बरोबर तिथे तो बाण लागला आणि कृष्णाने त्याचा अवतार जाळे संपवलं. ते अवतार जाळे संपवल्याचं खूप सुंदर वर्णन भागवतात आहे, ते आता सांगत नाही. पण मुद्दा काय आहे की यदुकुळाचा नाश झाला त्याच्यानंतर ते यदुकुळाचे लोक एकमेकांशीच भांडण करून नेले शेवटी दारू पिऊन वगैरे, ते सगळं वर्णन आहे. म्हणून आपण म्हणतो यादवी माकडे हा तो शब्द आपण मराठीत वापरतो, तो हे यदुकुलाशी संबंधित आहे. यदुवीर, यदुकुल तिलक, यादवेंद्र, यदुकुल नंदन, यदुनाथ अशी बरीच नावं कृष्णाला आहेत. त्याच्या मागचं कारण हे आहे आणि तो यदुकुळात जन्माला आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे ह्या बाळकृष्णाने किंवा मोठ्या कृष्णाने अनेक असुरांचा संहार करून त्यांना मुक्ती दिलेली आहे. त्यातला एक शकटासुर भंजकाय स्वाहा. शकटासुर भंजकाय नमः. शकटासुर जो आला होता म्हणजे गाड्याच्या रूपामध्ये, बैलगाडीच्या रूपामध्ये, त्याचा सुद्धा उल्लेख आहे आणि त्याचा वध केला होता कृष्णाने. म्हणून शकटासुर, कारण तो विदेही अवस्थेत होता. विदेही म्हणजे त्याचा देह नव्हता, अदृश्य होता तो. फक्त त्याचा कपडे दिसत असत, चेहरा दिसत नसे, अंग दिसत नसे. कारण त्यांनी काही आर्थिक पराक्रम केले होते त्यामुळे त्याला शाप मिळाला होता, म्हणून तो असा झाला होता. पण कृष्णाने एका लाखाने त्याला ठार केलं, त्याचा उद्धार केला. म्हणून शकटासुर भंजकाय. पूतना जीवित हराय मगाची पूतनेची गोष्ट पाहिली. कालिया करो हरणाय, कालियाची गोष्ट आपल्याला माहिती. स्यवंतकमणी हरत्रे नमः, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. स्यवंतकमणी चोरल्याचा आळ जो कृष्णावर आला होता, म्हणजे द्वारकेत राहणारा सत्राजित, त्याचा सूर्य हा मित्र होता आणि त्याने त्याला मणी दिला. तो मणी थोडं थोडं सोनं देत असे रोज. तर कृष्णाने काय सांगितलं, आठ फार सोनं देत असे. कृष्णाने काय सांगितलं त्या सत्राजिताला की तू हा मणी उग्रसेनाला दे. उग्रसेन राजा आहे, राजाच्या हातात जर पैसा आला तर तो पैसा राजा जनतेच्या कल्याणासाठी
प्रसंगीताला 17 गीताला राग आला, तो म्हणाला मी काही उग्रसेना हे देणार. त्या 17 गीताचा एक भाऊ, त्याचं नाव प्रसेनजित. एक दिवशी तो प्रसेनजित आपल्या मणीत तो मणी धारण करून शिकारीला गेला. एका सिंहाने त्या प्रसेनजितावर हल्ला केला. सिंहाच्या हातात तो मणी गेला. एका अस्वलाने त्या सिंहाला मारलं, त्या अस्वलाच्या हातात तो मणी गेला. आणि इकडे द्वारकेत शोधाशोध सुरू झाली की प्रसेनजित कुठे गेला, आला कुठं नाही करत. आणि प्रसेनजिताच्या गळ्यामध्ये हा श्रीमंत कुणी होता हे द्वारकेच्या लोकांना माहिती होतं. मग त्यांनी कृष्णावर आळ घेतला की कृष्णानेच प्रसेनजिताला मारलं असेल, कारण कृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्याला तो श्रीमंतपणे दिला नाही. तर कृष्णावरचा हा आळ आला, तो नाहीसा म्हणून कृष्ण स्वतः शोध घेण्यासाठी बाहेर पडला. बाहेर पडल्यावर त्याला प्रसेनजित मृत अवस्थेत दिसला. पुढे सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले. पुढे गेला सिंह मूर्छित मेलेला दिसला. पुढे अस्वलाच्या पावलांचे ठसे दिसले आणि शेजारी गुहा दिसली. श्रीकृष्ण त्या पुढे प्रवेश केला तेव्हा अस्वल तिथे होतच आहे. अस्वल म्हणजे जांबुवंत, जो आपल्याला त्रेतायुगामध्ये रामाच्या त्या संख्येमध्ये होता. नाभीम जांबवदाश्रयः आपण म्हणतो त्या रामलक्ष्मण. तो अस्वल जांबुवंत आणि कृष्णाचं खूप युद्ध झालं. त्याचं मध्ये वर्णन छान आहे त्याच्यात भागवतात. पण ते युद्ध झालं आणि शेवटी कृष्णाने सांगितलं की तू ओळखतच का मला, मी पूर्व जन्मातला राम आहे. म्हणून रामरूपात दर्शन दिल्यावर जांबुवंताने त्याचे पाय धरले आणि म्हणाले साक्षात भगवंत माझ्या दारी आले आहेत. तर आता माझी कन्या जी जांबवंती आहे तिचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. म्हणून ते लग्न लावलं आणि त्या लग्नामध्ये वरदक्षिणा म्हणून तो श्रीमंतपणे कृष्णाला दिलेला आहे. तेव्हापासून वरदक्षिणा द्यायची पद्धत आहे. तर तो वरदक्षिणा म्हणून श्रीमंतपणे दिला आणि मग तो कृष्णाने उग्रसेनाला दिला. पण त्याच्यावर आण आला होता श्रीमंतकमणी भर्तरे, म्हणजे श्रीमंतकमणी त्यांनी चोरला आहे असा तो कृष्ण. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे नवनीत नटाय नमः. नवनीत विलिप्तांग हे मुद्दामून सांगायचं तुम्हाला इथे महत्वाची गोष्ट आहे. कृष्ण कोड्या करायचा आपल्याला माहिती आहे. खंड्या दही अंडीचा खेळ खाण्यात तर फार अति विचित्र विकृत प्रमाणात, खाण्यातच असं नाही, पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे विकृत प्रमाणात साजरा केला जातो, जे दुर्दैवाने सत्य आहे. कृष्णाचा दही अंडीचा खेळ होता की स्वतः न लोणी खाता आधी तो बाकीच्या आपल्या बाळगोपाळांना द्यायचा आणि नंतर स्वतः खायचा. पण ते बाळ बिचाऱ्यावर लटकलेलं असतं हेल्मेट घालून, ते असं लटकतच असतं आणि खाली सगळे पडतात. आपण विचित्र दृश्य ही सगळी बघतो टीव्हीवर गोपाळकाच्या दिवशी. तर मुद्दा काय इथे की दही दूध लोण्याची चोरी. आपण अशी दही दूध लोण्यावर बरीच गाणी आहे. आपण ती सगळी श्रावणात वगैरे ऐकतो, म्हणतो असा तसा देवाचा देवबाई टक्कडा, चिंकेची तोडी तो मडकीची तोडी तो करी तया दुधाचा रपडा जो बाई देवाचा देवबाई टक्कडा. आपण म्हणतात भजन ही सगळी गवळणी आहे, नाथांनी दिलेल्या गवळणी आहे. तर त्याचा मुद्दा काय आहे सांगायचा की त्याला काय गरज होती तिथे जाऊन दूध लोण्याची चोरी करण्याची. तो तर पाटलाचा मुलगा होता, नंदाचा मुलगा. मग त्याच्याकडे तर भरपूर दूध दुधतं लोणी साखर सगळं होतं. मग त्यांचं लोणी चोरायची का त्याला गंमत, का त्याला घरी मिळत नव्हतं म्हणून नाही. ह्या ज्या गोपिका होत्या त्या गोपिकांचं आयुष्य त्यांच्यातच दही दूध लोणी ह्याच्यामध्येच जायचं की दही बघून लोणी तयार करायचं, दूध त्या काढायचं आणि ते मथुरेत जाऊन विकायचं आणि मग त्यातनं पैसा मिळवायचा. म्हणजे रोजी रोटी होती त्यांची. पण त्यांचं सगळं लक्ष दही दुधामध्ये पडलेलं व्यस्त असायचं. कृष्ण थोड्या का करायचा की त्यांचं लक्ष कुठेतरी माझ्याकडे येण्यासाठी. माझ्याकडे म्हणजे काय आणि महत्वाचा इथे मुद्दा आहे. लोकांना वाटतं कृष्ण मागाय अहंभावाने ग्रासलेला अंकात आहे. त्याच्यात म्हणतात ना सगळ्यात मी का करतो म्हणून असंही लोक म्हणतात मगाशी आपण मी याच्यात मी आहे त्याच्यात मी आहे विभूती योगामध्ये. पण त्याचा अर्थ वेगळा आहे. तर कृष्णाचं हे म्हणणं होतं की त्यांचं लक्ष माझ्याकडे यावं, म्हणजे आपण रोजचे व्यवहार करताना आपलं लक्ष त्याच्याकडे थोडंसं तरी असावं, हा त्याच्या मागची भावना आहे. दूध उतू केल्यावर फक्त कृष्णार्पण वस्तू म्हणू नये, कारण